कोल्हापूरची अस्मिता म्हणून जगभर प्रसिद्ध असणारं कोल्हापूरचं केशवराव भोसले नाट्यगृह या नाट्यगृहाला आग लागलेली आहे। अख्खं कोल्हापूर हळहळत आहे। पण याच नाट्यगृहाच्या मुशीत व्यासपीठावर जे कलाकार मोठे झाले त्यांना जेव्हा ही बातमी कळाली त्यावेळी हे सगळे कलाकार या परिसरात आले आणि त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। अनेक कलाकार तुम्ही पाहिलेले आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून चित्रपट असेल, टीव्ही सिरियल्स असतील, नाट्यगृहामध्ये होणाऱ्या कलाकृती असतील, या सगळ्या स्टेजवर गाजवणारे हे कलाकार आहेत आणि ते आता पुन्हा आपल्या डोळ्यांसमोर केशवराव भोसले नाट्यगृह जळताना पाहत आहेत। संतोष, ही बातमी तुला कळाली, काय भावना आहे? कळाली बातमी ती एवढं भयानक रूप असेल असं मला कळलेलं नव्हतं। हा जो विषय आहे म्हणजे अत्यंत म्हणजे आमचं हृदय खाक झाल्यासारखं आम्हाला भास होतोय। हा विषय आहे आमच्या कलाकारांसाठी, कारण इथं या स्टेजवर आज ते स्टेज जळताना पाहिलं आणि मी बाहेर आलो, मला ते बघवलं नाही तर त्या स्टेजवर काम करण्यासाठी इतकंच नव्हे, प्रभाकर पणशीकर वगैरे मंडळीसुद्धा पहिला प्रयोग इथं व्हावा यासाठी प्रयत्न करत असायचे। त्यांचा पहिला प्रयत्न तो असायचा, सुरुवात इथून असायची। अनेक प्रचलित नट इथून आपल्या नाट्यप्रयोगाची सुरुवात करायची। तर आज म्हणजे खरंच हे म्हणजे असं कसं झालं हा प्रश्न पहिला आहे आणि हे असं व्हायलाच नको होतं, हा सगळ्यात महत्त्वाचा। उद्या संगीत सूर्य केशवराव भोसलेंची खरं तर जयंती आहे, तयारी पूर्ण झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही गोष्ट घडली। नाही, हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखदायक विषय आहे। आता पूर्ण मनाने आम्ही काही व्यक्त होऊ शकत नाही आहे, कारण ते सगळं जे दिसतंय, कारण आमचं पहिलं पाऊल ह्या स्टेजवरती पडलेलं आहे, पुढं सगळ्यांची कारकीर्द इथनंच घडलेली आहे। त्यामुळे हे फार 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 वेदनादायी आणि दुःखदायक असा विषय आमच्यासाठी। तुझ्या डोळ्यात मला पाणी दिसतंय, खरं तर मला सुद्धा तुला विचारू खरं तर वाटत नाही आहे, पण हे असं व्हायलाच नको होतं असं माझं मत आहे। मी काहीच बोलू शकत नाही यावर। आणि मी सकाळीच बातमी वाचली केशवराव भोसलेंच्याबद्दल आणि हे असं झालं म्हणजे मला शॉक आहे, मला खरोखर शॉक आहे। आई शपथ मला खरोखर शॉक आहे। नाही, मी बोलू शकत नाही यावर। नाही, तू खरं तर सगळ्यात लहान आहे श्वेता, तुझी कला सुद्धा आम्ही या व्यासपीठावर पाहिलेली आहे, तुझं दुःख आम्ही जाणू शकतो। महाराष्ट्रानं पाहिले तुला या व्यासपीठावर, काय सांगशील? मी एवढंच म्हणेन, संगीत सूर्य हा जो सूर्य आहे तो आज वेगळ्या पद्धतीनं तळपतोय, पण ही आग विझेल आणि जी नव्यानं पेटेल ती कदाचित कोल्हापूरमध्ये केशवरावांच्या नावावरचे प्रचंड सगळ्या सुविधांनी परिपूर्ण कलाकारांच्या दृष्टीनं, प्रेक्षकांच्या दृष्टीनं असं एक व्यासपीठ पुन्हा उभं राहील आणि त्यासाठी कोल्हापूरचे सगळे राजकीय नेते एकत्र येतील, सगळे कलाकार एकत्र येतील आणि हे व्यासपीठ पुन्हा त्याच ताकदीनं नवीन कलाकार घडवेल। रडणार नाही, खचणार नाही सध्या तू? वाईट वाटतं, स्वाभाविक आहे, दुःख होतंय, वाईट वाटतंय त्याच लेवलवर, पण प्रत्येक कलाकारात एक लीडर असतो, तो आता जागा होणं गरजेचं आहे आणि तो नक्की जागा होईल। नव्यानं केशवराव भोसले आता नाही, उभं राहणं गरजेचं आहे। आता मला तेच कळेना, पण आम्ही कलाकार मंडळी आंदोलन नक्कीच उभं करू। पॅलेस थिएटर म्हणून ओळख आहे। पॅलेस थिएटर म्हणजे शाहू महाराजांच्या काळात त्यांनी भारतातल्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळावं आणि कोल्हापूरकरांना त्याचा आनंद घेता यावं म्हणून उभं केलेलं आहे। तर आज जसं श्वेता म्हणाली तसं सगळ्या नेत्यांनी पक्षभाव विसरून आणि सगळ्या कलाकारांनी आपली गटबाजी विसरून सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्यासाठी आंदोलन उभं करावं अशी माझी इच्छा। आणि पुन्हा उभं राहावं, पुन्हा हे केशवराव भोसले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा तेवढ्याच दिमाखात उभं राहावं अशी आमची इच्छा। 100हून अधिक वर्षांची खरं तर या नाट्यगृहाला परंपरा आहे। पुन्हा एकदा मी हा क्षण तुम्हाला दाखवतो की मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्या या संगीत सूर्याला लागलेल्या जी आगीची धग आहे ती विझवण्याचा खरं तर प्रयत्न करतायत आणि हे विझेल, मात्र याचं जे सौंदर्य आहे ते मात्र या आगीमध्ये भस्मसात झालेलं आहे आणि हे समोर जे अनेक कलाकार बघतायत त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे। पण पुन्हा नव्याने केशवराव भोसले नाट्यगृह उभं राहण्यासाठी कोल्हापुरातले सगळे कलाकार एकत्र येतील आणि ते नव्यानं चळवळ उभी करून या नाट्यगृहाला एक नवं रूप देण्याचा प्रयत्न करू, असा शब्द या सर्व कलाकारांनी या निमित्तानं दिलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.